नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बाजार तडका या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत नुकत्याच लिस्टेड झालेल्या इंडो एम कंपनीच्या शेअर्समध्ये आज जवळपास 10% अप्पर सर्किट पाहायला मिळाले. यामागचं कारण काय? तर इंडो एम कंपनीने काल निकाल जाहीर केले असून त्याचा परिणाम आज बाजाराने सकारात्मक दिला. चला तर मग आज सविस्तर इंडो एम कंपनीचा क्वार्टर फायनान्शियल 27चा रिझल्ट ॲनालिसिस करूया. सर्वप्रथम कंपनीचा रेव्हेन्यू पाहिला तर 1,218 कोटी राहिला आणि गेल्या वर्षी क्वार्टर वनमध्ये रेव्हेन्यू 1,114 कोटी होता. म्हणजे रेव्हेन्यूमध्ये जवळपास 9.4% इयर ऑन इयर वाढ झाली आहे. तसं कंपनीचा टोटल इन्कम देखील 1,221 कोटी राहिला. आता कंपनीचा खर्च पाहूया तर इंडो कंपनीचा खर्च यावर्षी 896 कोटी राहिला. गेल्या वर्षी याच क्वार्टरमध्ये 881 कोटी होता. म्हणजे एक्सपेन्समध्ये सुमारे 1.7%ची वाढ झाली आहे. त्याचबरोबर कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 240 कोटी इतका आला आणि गेल्या वर्षी क्वार्टर वनमध्ये 182 कोटी होता. म्हणजे जवळपास नेट प्रॉफिटमध्ये 31.6%ची इयर ऑन इयर वाढ झाली आहे. आता कंपनीचा EPS पाहूया तर कंपनीचा EPS 4 रुपये 96 राहिला आणि गेल्या वर्षी 3 रुपये 78 इतका होता. म्हणजे EPS मध्ये जवळपास 31.2%ची वाढ झाली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इंडो ने मार्केट एस्टिमेट बीट केला का? तर मार्केटने एस्टिमेट केला होता की 1,114 कोटी येईल आणि ॲक्च्युअल आला 1,218 कोटी. म्हणजे इयर इयर 9.4%ची वाढ. आणि नेट प्रॉफिटमध्ये मार्केट एस्टिमेट केला होता की 182 कोटी येईल आणि ॲक्च्युअल आला 240 कोटी आणि 31.6%ची इयर इयर वाढ झाली आहे. जवळपास कंपनीचा क्वार्टरवर रिझल्ट पाहिला तर मार्केटला एस्टिमेट बीट करत एक सकारात्मक रिझल्ट दाखवला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इंडो चा क्वार्टर वन रिझल्ट कसा वाटला? स्ट्रॉंग रिझल्ट की व्हॅल्युएशन जास्त? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.